नमस्ते, मी गणेश खडकर सुभाष अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जी ग्रुप सी ची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यातल्या आज आपण दुसऱ्या पेपरचं डिस्कशन पाहणार आहोत. आपला करंट हा जो विषय आहे त्यातले 66 ते 80 नंबरचे क्वेश्चन हे आपले करंटचे आहेत. तर आपण त्यातले एक एक करून सगळ्या क्वेश्चनचं डिस्कशन पाहूयात. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा पेपर चांगला गेलेला असेल. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी याचा व्यवस्थित अभ्यास करून दिलेला असेल. आगामी काही दिवसामध्ये तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहात आणि मग ते करताना ही जी टेस्ट सिरीज आहे ती खूप जास्त उपयुक्त असते, जेणेकरून तुमची मेंटॅलिटी तिथं तयार व्हावी किंवा तुम्हाला त्या परीक्षेला टॅकल करण्याचं ज्या टेक्निक्स आहेत ते डेव्हलप व्हाव्यात. त्यातलं आता आपण करंटचे क्वेश्चन पाहूयात. याच्यातून तुम्हाला या क्वेश्चनच्या माध्यमातून कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात हे तुमच्या लक्षात येणार आहे. शिवाय कधीपर्यंत करंट आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याच्यात पण वन लाइनर किती आहेत, मल्टी स्टेटमेंट किती आहेत, मॅच द पेअर किती आहेत, या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तुम्हाला इथं सराव होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. चलो, पहिला प्रश्न आहे 66 नंबर आहे आपला क्वेश्चन सिरीज मधला. जून 2025 मध्ये ओके जून 2025 मध्ये इराण इस्रायल युद्धामुळे त्या ठिकाणी दोन्ही देशामध्ये इराण आणि इस्रायलमध्ये जे भारतीय राहतात त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे. आता या प्रकारचे प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारले गेलेले आहेत. जे काही भारत दुसऱ्या देशातून भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी किंवा इतर देशांना मानवतावादी मदत करण्यासाठी जे ऑपरेशन राबवतो तो टॉपिक आपल्यासाठी आयोग खूप वेळा विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला हा हायली इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन संकल्प आणि ऑपरेशन सिंधू असे 4 पर्याय आपल्याला पाहता येतात. आता या ठिकाणचं उत्तर तुम्हाला आलेलंच असेल. ऑपरेशन सिंधू हे उत्तर आहे. ऑपरेशन सिंदूर तर तुम्हाला माहीतच आहे. आता ऑपरेशन ट्रू प्रॉमिस, आता या प्रश्नाचं थोडंसं आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. जे काही इराण आणि इस्रायलचं जे संघर्ष झालेला आहे त्याचं कारण बी आहे. आता या प्रश्नासंदर्भात 2-3 प्रश्न तयार होतात. एक, यापूर्वी आपल्याला जे काही रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं त्याची डेट सुद्धा विचारलेली आहे बरं का. कधी आक्रमण केलं याची डेट सुद्धा विचारलेली आहे. तर हे इराण इस्रायल संघर्ष हा एक मुद्दा आधी आपण क्लिअर करून घेऊया. इराण जो शिया मुस्लिम असणारा देश आपल्याला पाहता येतो. इराणनं हिजबुल्ला आणि जो हमास संघटना आहे त्यांना मदत केली, त्यामुळे इस्रायलने त्यांच्यावर अटॅक केला. ते सगळं त्यांचं आहे. तो एक प्रश्न निर्माण होतो आपल्याला. दुसरा याच्यातला प्रश्न निर्माण होतो स्ट्रेट ऑफ होर्मुझ किंवा होर्मुझची सामुद्रधुनी. होर्मुझची सामुद्रधुनी इथं तुम्हाला प्रश्न तयार होतो. जिओग्राफीच्या अँगलने विचारला जाईल आणि करंटच्या अँगलने पण विचारला जाईल. होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती इराण आणि ओमान या 2 देशादरम्यान आपल्याला पाहता येते. आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ जे गल्फ ऑफ पर्शियन गल्फ आणि अरेबियन सी यांना जोडणारी ती पाहता येते. एक साधारण 30-35 किलोमीटर रुंदीची आपल्याला पाहता येते. ओपेक जो ऑइल एक्सपोर्ट करणाऱ्या देशांचा ग्रुप आहे त्याच्यातला बरंचसं ऑइल एक्सपोर्टिंग त्यामधून होत असतं. त्यामुळं ती सामुद्रधुनी महत्वाची आहे. तुम्हाला प्रश्न पहा काय काय तयार होतात. इराण इस्रायल संघर्षावर प्रश्न तयार होतोय. होर्मुझची सामुद्रधुनीवर हा हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन आपल्याला पाहता येतो. त्यानंतर ऑपरेशन सिंधू हे आपलं उत्तर आहे. मग
भारतानं इतर कोणकोणते ऑपरेशन राबवलेले आहेत त्याच्यावर विचारलं जातं. इस्रायलमधून ज्या लोकांना आणायचं होतं इस्रायलमधून, त्यासाठी आपण ऑपरेशन अजय राबवलेलं आपल्याला पाहता येतं. कोणतं राबवलं होतं? ऑपरेशन अजय राबवलेलं आपल्याला पाहता येतं. म्यानमारला मदत करण्यासाठी आपण ब्रह्मा हे ऑपरेशन राबवलं होतं. म्यानमारला मदत करण्यासाठी ब्रह्मा राबवलं होतं. त्यानंतर जे म्यानमार, व्हिएतनाम वगैरे या देशामध्ये जो भूकंप टायफून आलतं त्यावेळेस आपण ऑपरेशन सद्भाव राबवलेलं आपल्याला पाहता येतं. असे काही ऑपरेशन आहेत. सुदान या देशामधलं जे गृहयुद्ध होतं त्याच्यातून भारतीयांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवलेलं आपल्याला पाहता येतं. ऑपरेशन कावेरी आहे. तुर्की आणि सिरियामध्ये त्यांचा जो भूकंप झाला त्यावेळेस तिथून भारतीयांना हे करण्यासाठी दोस्त राबवलं होतं, त्यांना मदतीसाठी वगैरे आपल्याला पाहता येतं. या प्रकारचे जे ऑपरेशन आहेत, मग तुम्ही काय करणं अपेक्षित आहे की आता हा प्रश्न ऑपरेशन संदर्भातला विचारलाय ना, तर मग या संदर्भातला सगळा कंटेंट एकाच ठिकाणी साईडला काढणं गरजेचं आपल्याला पाहता येतं, जेणेकरून या ऑपरेशन संदर्भात तुम्हाला काहीही प्रश्न विचारला तर तुमची तयारी होणं गरजेचं आहे. जसं हे ऑपरेशन ट्रू प्रॉमिस जे आपल्याला पाहता येतं, ते ऑपरेशन ट्रू प्रॉमिस जे आहे ते इराणनं राबवलेलं आहे. ह्या दोघांच्या युद्धामध्ये इराणचं जे काही ऑपरेशन होतं त्याचं नाव ऑपरेशन ट्रू प्रॉमिस होतं. आणि इस्रायलने जे राबवलेलं होतं, इस्रायलचं होतं ऑपरेशन रायझिंग लायन. ऑपरेशन रायझिंग लायन हे आपल्याला पाहता येतं. हे इस्रायलचं होतं, ट्रू प्रॉमिस इराणचं होतं. मग या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण एवढी माहिती कव्हर करत आहोत. आणि याच्यावर 2 प्रश्न तर हायली एक्सपेक्टेड आहेत. आपण या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण हे पण पाहतोय की तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं आणि मग ते PYQचा बेस काय आहे, त्यामुळे ते दोन्ही गरजेचं आपल्याला पाहता येतं. ओके, चलो पुढे जाऊयात. क्लिअर झालं का सगळ्यांना? ओके. पुस्तक आणि त्यांचे लेखक यांच्या किती जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत? जोड्या संदर्भातला विचारलेला आहे. 1, 2, 3, 4 जोड्या विचारल्यात त्यांनी आपल्याला. हार्टलॅम बानू मुस्ताक, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा, स्पेस अँड बियॉन्ड के कस्तुरीरंगन आणि ब्रेकिंग द मोल्ड रघुराम राजन, अशा 4 व्यक्ती आणि त्यांचे पुस्तकं विचारलेले आपल्याला पाहता येतात. तर याच्यातल्या 4ही जोड्या योग्यरित्या जुळलेल्या आपल्याला पाहता येतात. 4ही जोड्या योग्यरित्या जुळलेल्या आहेत. तुम्हाला माहित आहे आपल्याला ग्रंथ आणि त्याचे लेखक याच्या संदर्भातले प्रश्न वारंवार विचारले जातात. आता ते कोणती विचारले जातात, तर ती व्यक्ती जी कोणी चर्चेत आहे, कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांच्या नियुक्ती संदर्भात त्यांना पुरस्कार मिळालाय, त्यांचे निधन झालंय, या कारणामुळे ते चर्चेत जे असतात किंवा त्यांचं पुस्तक तेवढं महत्वाचं असलं पाहिजे तर ते विचारलं जातं. आता या प्रश्नामध्ये आता 2 उपप्रश्न पण आपल्याला पाहता येतात. त्यातला हायली एक्सपेक्टेड आहे बानू मुस्ताक यांच्यावर. ठीक आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे आपल्याला बानू मुस्ताक, कारण त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो 2024चा. ठीक आहे, त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहिलेला आहे. खरं तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय आहेत. यापूर्वी गीतांजली ज्या आहेत त्यांचं रेत समाधी याला मिळालेला आपल्याला पाहता येतो. रेत समाधीचा इंग्रजी अनुवाद सँड ऑफ टोम आपल्याला पाहतं, टोम्ब ऑफ सँड. ठीक आहे, आणि बानू मुस्ताक यांचं जे पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये जे हार्टलॅम केलेलं आहे ते दीपा बस्ती यांनी केलेलं आपल्याला पाहता येतं. दीपा बस्ती अनुवादाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. लक्षात ठेवा, दीपा बस्ती या अनुवादासाठी बानू मुस्ताकच्या पुस्तकाचं त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद केलेला आहे, तर त्याच्यासाठी मिळवणाऱ्या पहिल्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं बानू मुस्ताक यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. कन्नड लेखिका आहेत, लक्षात ठेवा. कन्नड साहित्यासाठी त्यांनी बंडाया चळवळ चालवलेली आपल्याला पाहता येते. या त्यांच्या लघुकथा संग्रह आहे, याच्यामध्ये तिथल्या स्त्रियांच्या
दुःख किंवा भावनाविषयी म्हणू आपण, त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, हा एक बानू मुस्ताक यांच्यावरचा क्वेश्चन आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे के कस्तुरीरंगन. हा पण एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, हा पण एक्सपेक्टेड आपल्याला आहे. के कस्तुरीरंगन हे 1994 ते 2003 या एवढा दीर्घ कालावधी आपल्या इस्रो जी संघटना आहे त्याचे 5वे प्रमुख होते. लक्षात ठेवा, इस्रोचे 5वे प्रमुख आपल्याला पाहता येतात. JNUचे कुलगुरू राहिलेले आहेत, राज्यसभा सदस्य राहिलेले आपल्याला पाहता येतात, वेगवेगळ्या पदावर त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. पद्मश्री आहे, पद्मविभूषण मिळालेला आपल्याला त्यांना पाहता येतो, महत्वाचे आहेत. त्यामुळे यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांचं निधन झालेलं आहे त्यामुळं ते चर्चेत आहेत, तर आपण ते तयारी करणं अपेक्षित आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, इस्रोचे 5वे प्रमुख आहेत हे लक्षात ठेवा. एखादं स्टेटमेंट तसंही विचारलं जाऊ शकतं आपल्याला. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 68 नंबरचा क्वेश्चन आहे, अयोग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. आता भारतभरात किंवा जगभरात जे काही महत्वाचं होतंय त्याच्यातही आपल्या महाराष्ट्राचा काही संदर्भ आहे का, किंवा इतर कोणते राज्य आहेत ज्यांनी काहीतरी युनिक गोष्ट केलेली आहे त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. असे 4 पहिल्यांदाच करणाऱ्या राज्यांच्या विषयीचं आपलं माहिती विचारलेली आहे. भारतातलं पहिलं धान्य ATM ओडिसा राज्यात सुरू केलेलं आहे. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी भारतातली पहिली विधानसभा केरळ आहे. गुजरात राज्याने देशातले पहिले सहकार विद्यापीठ उभारलेलं आहे. कर्नाटक हे इलेक्ट्रिक वाहन धोरण करणारं देशातलं पहिलं राज्य आपल्याला पाहता येतं. असे 4 पर्याय विचारलेले आहेत. त्याच्यातलं उत्तर अयोग्य विचारलेलं आहे त्यांनी, पर्याय क्रमांक 2. तर हे केरळ नसून तर इथं पंजाब आहे, एवढाच बदल आहे, बाकी सगळं बरोबर आहे. पंजाबनं काय केलेलं आहे, 1947 पासूनचं त्यांच्या विधानसभेच्या कामकाजाचं माहिती सर्च करण्यासाठी हे सर्च इंजिन केलेलं आहे. म्हणजे काय डिबेट झालेले आहेत, कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत, काय चर्चा झालेल्या आहेत, या सगळ्याच माहितीची जी आहे, कोण व्यक्ती काय बोललेला आहे, हे सगळं शोधण्यासाठीची ही सर्च इंजिन त्यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहता येत आहे. यापूर्वी जे आहेत आपल्याला या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. गोल्ड ATM कुठं सुरू झालंय किंवा असे जे आहेत, जनरली हे क्वेश्चन 1 लाइनर पण विचारले जातात, पण आपण इथं मग 4 कव्हर करायचे होते म्हणून तसं क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. ओडिसा लक्षात ठेवा, धान्य ATM केलेला आहे. हा एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. सहकार, यावर्षी सहकार चर्चेत आहे कारण सहकार वर्ष जाहीर केलेलं आहे, 2025 हे आहे, त्यामुळं त्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. गुजरातमध्ये त्रिभुवन विद्यापीठ जे आहे, त्रिभुवन हे सहकार विद्यापीठ आपल्याला पाहता येतंय, ते लक्षात ठेवा. सहकार मंत्रालय केंद्र पातळीवर पहिल्यांदाच झालेलं आपल्याला पाहता येतंय. सहकार हा राज्य विषय आहे हे पण लक्षात ठेवा. सहकार हा राज्यसूचीतला विषय आहे हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक वाहन, सध्या इलेक्ट्रिक वाहनाची खूप जास्त चर्चा आहे. मग ते करणारं राज्य कुठलं आहे हे विचारलं जाऊ शकतं, तर कर्नाटक आहे हे इथं लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे हे लक्षात ठेवा. या प्रकारचे प्रश्न 1 लाइनर स्वरूपात विचारले जातात. तुम्ही तुमच्या ठिकाणी अशी लिस्ट करू शकता. एक तर पंजाबचं असेल तर पंजाब टायटल द्यायचं आणि पंजाबच्या समोर त्याचे जे काही पहिली ऍक्टिव्हिटी आहे. आता पंजाबनं आणखी एक काय केलेलं होतं की सीमा सुरक्षा करण्यासाठी ड्रोनचा वापर करणारं पहिलं राज्य आहे. या प्रकारचं जे काही पंजाबचं तुम्हाला सापडता येते. केरळचं आहे, कुठलंही राज्य असू द्या, त्या राज्यांनी असं काहीतरी युनिक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, तर तो चार्ट करून ठेवता येईल की ऐनवेळी तुम्हाला ते गोंधळ पण होणार नाही आणि रिकॉल करायला सुद्धा उपयोगाला येईल. या प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातात, त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी करणं जास्त फायद्याचं राहणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा एकदा सुपर कॉम्प्युटरवर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. जगातले सुपर कॉम्प्युटर विचारले जातात आणि भारतातले विचारले जातात. इथं आपण भारतातला विचारलेला आहे. खालीलपैकी कोणतं आराखड्यापासून निर्मितीपर्यंत, म्हणजे त्याचं सगळं जे काही आहे ते भारतात तयार झालेलं आहे, असं स्वदेशी पहिलं सुपर कॉम्प्युटर कोणतं आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. परमसिद्धी, परमप्रवेग, परमरुद्र, प्रत्युष. तर याचं उत्तर आहे परमरुद्र.
परमरुद्र हे 3 सुपर कॉम्प्युटर आहेत, त्याचा प्रकार आहे. पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी ते काय म्हणतात ते कामकाजासाठी यूज केले जाणार आहेत. याच्यामध्ये वेदर, क्लायमेट, ह्या सगळा जो डेटा आहे ना, अर्थ सायन्स, हा सगळा डेटा गॅदर करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, त्याच्यासाठी ते वापरलं जाणार आहे. त्यामुळं परमरुद्र महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस तुमच्या परीक्षेच्या अगोदर सुपर कॉम्प्युटरची लिस्ट येईल जगभरातली, जे 500 सुपर कॉम्प्युटर विचारले जातात, जनरली अमेरिका असतं, कधी जपान, कधी चीन जातं, जनरली अमेरिका असतं. मग त्याच्या लिस्टच्या वेळेस आपण मग ते क्वेश्चन तिथं पाहूयात, ती माहिती, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा उपयोग होणार आहे. 69चं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 परमरुद्र हे पाहता येतं. ओके. निर्देशांकावरही 100% प्रश्न असतो आणि त्याच्यातही जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे त्याच्यावरही प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. पुन्हा एकदा हा एक्सपेक्टेड कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. आपण ज्यावेळेस क्वेश्चन फ्रेम करतो, मी तुम्हाला म्हटलं तुमच्या परीक्षेचे सगळे PYQ पाहिलेले आहेत आणि ते PYQ पाहूनच आपण क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. त्यामुळं या क्वेश्चनचा तुम्हाला खूप जास्त अभ्यासासाठी फायदा होणार आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा फायदा होणार आहे. त्यामुळं ज्यावेळेस असा प्रश्न येतो तर तुम्ही, आता हा जागतिक भूक निर्देशांकासंदर्भातला आहे आणि मुद्दाम 2024 दिलेला आहे, कारण कोणत्या वर्षाचा आहे स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे असा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहता येतो. होतं काय की आता प्रश्न आपण काय करतो, हा निर्देशांक घेतो आणि त्याची सरसकट माहिती घेतो. तसं नाही करायचं. क्वेश्चन काय विचारला गरजेचं आहे, भारताचा कितवा नंबर आहे, कोणता देश पहिला आलेला आहे, कोणते निकष आहेत या प्रकारचं, किंवा कोणती संस्था रिलीज करते, कधीपासून रिलीज करते. काही निर्देशांकांच्या यावर्षीच्या थीम विचारल्या जातात, तर तेवढंच पाहणं गरजेचं आहे. शेवटी कोणालाय कधी कधी ते विचारलं जातं. बाकीचं फारसं काही करणं अपेक्षित नाही. एक 4-5 प्रकारचा फॉर्मॅट करायचा आणि त्या फॉर्मॅटमध्ये ती माहिती लिहिणं अपेक्षित आहे. जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचा नंबर कितवा आहे? 105, 110, 116, 127. तर 105 नंबर आपल्याला पाहता येतो. 127 देशामध्ये 105 नंबर आपला भारताचा आलेला आपल्याला पाहता येतो. हा जो इंडेक्स आहे जागतिक भूक निर्देशांक, हा 2006 पासून रिलीज होतो. वेल्थ हंगर हिल ही एक संस्था आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड ही एक संस्था या इंडेक्स रिलीज करते. आता 2025चा पण आलेला आहे. 15 ऑक्टोबर 2025 मध्ये तो रिलीज झालेला आहे. त्याच्यात भारताचा नंबर 102 आपल्याला पाहता येतो. आपली रँक सुधारता आपल्याला पाहता येते. तर हा निर्देशांक आहे, याच्यावर पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्यामुळं हे डिटेल करणं अपेक्षित आहे. ओके. 71 नंबरचा क्वेश्चन. डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल कालरिकल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आता डॉक्टर मॅथ्यू जे आहेत ते हृदयरोग तज्ञ होते. ठीक आहे. ही त्यांची ओळख पुरेशी नाही, तर त्यांना फादर ऑफ अँजिओप्लास्टी म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. फादर ऑफ अँजिओप्लास्टी म्हटलं जातं. पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. शिवाय जो वैद्यकीय मेडिकल क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, BC रॉय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यामुळं ते आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहेत. डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल कालरिकल हे फादर ऑफ अँजिओप्लास्टी म्हटलं जातं आणि हृदयरोग तज्ज्ञ आपल्याला ते पाहता येतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट 72 नंबरचा क्वेश्चन. पुन्हा याच्यात 2 क्वेश्चन तयार होतात आणि दोन्ही महत्वाचे आहेत.
UNEP तर्फे देण्यात येणारा 2024चा चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे असं विचारलेलं आहे. नरेंद्र मोदी, पौर्णिमा देवी बर्मन, माधव गाडगीळ, प्राध्यापक अडेमोला अडेनेले. आता या 4 पर्यायामध्ये 3 व्यक्ती असे आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नरेंद्र मोदी, पौर्णिमा देवी बर्मन आणि माधव गाडगीळ. आणि प्राध्यापक अडेमोला अडनेले हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांना MS स्वामीनाथन यांच्या नावाचा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. नायजेरियन आहेत ते, म्हणून मुद्दाम पर्यायामध्ये ते घेतलेले आहेत. एखादा प्रश्न त्यांच्या संदर्भात विचारला तर आपला असावा म्हणून तो घेतलेला आहे की रॅन्डम पर्याय आपण सिलेक्ट करत नाहीत, तर त्याचं काहीतरी लॉजिक असतं हे सांगण्यासाठी हे आहे. प्राध्यापक अडेमोला अडेनेले यांना MS स्वामीनाथन यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. आता याचं उत्तर आहे आपलं माधव गाडगीळ. हे नरेंद्र मोदींना यापूर्वी मिळालेलं आहे. आता आपण 2 इथं पर्याय आहेत जे डिटेल पाहूयात. एक आहे पौर्णिमा देवी बर्मन. पौर्णिमा देवी बर्मन या आसामच्या आहेत. अरण्यक फाउंडेशन आहे त्यांचं. आणि हरगिला या पक्षाच्या संवर्धनासंदर्भात ते काम करताना आपल्याला पाहता येतात. हरगिला या पक्षाच्या संवर्धनासंदर्भात. त्यांना व्हिटले हा पुरस्कार मिळालेला आहे. व्हिटले, ज्याला ग्रीन ऑस्कर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्रीन ऑस्कर म्हटलं जातं. टाइमच्या लिस्टमध्ये सुद्धा त्यांचा नंबर आहे, ज्या इन्फ्लुएन्शियल पीपल आहे. त्यामुळं पौर्णिमा देवी बर्मन हा आपल्यासाठी एक्सपेक्टेड एरिया आहे. या वर्षी तुम्हाला त्यांच्यावर प्रश्न एका परीक्षेत पाहायला मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांना 2022ला चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. आता जे आताच आपलं उत्तर आहे माधव गाडगीळ. माधव गाडगीळ यांचं पुस्तक पण विचारलं जाऊ शकतो आपल्याला. 9 भाषात प्रकाशित झालेलं आहे. आपल्या मराठीमध्ये त्याचं नाव सह्य चला असं आहे. सह्य चला, ठीक आहे. आणि वेगवेगळ्या भाषेत झालेला आहे. माधव गाडगीळ धनंजय गाडगीळ यांचे चिरंजीव. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ऑक्सफोर्ड, MIT अशा युनिव्हर्सिटीमधून शिकलेले आहेत. 2010ला त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम घाट च्या संदर्भातली एक समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे ते एक वारंवार विचारलं जातं, लक्षात ठेवता येते. पर्यावरणासंदर्भातलं संशोधन आणि विश्लेषण करायचं काम माधव गाडगीळ करत असतात. त्यामुळं माधव गाडगीळ यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचं पुस्तकाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे. चालेल. मग इथं या प्रश्नामध्ये आपल्याला 3 एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहता येतात. पौर्णिमा देवी बर्मन, माधव गाडगीळ आणि प्राध्यापक अडेमोला अडेनेले, ठीक आहे. क्लिअर? चलो, हा प्लेन क्वेश्चन आहे 73 नंबरचा. राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार 2025 मधील त्याच्यातलं पण हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार डावायस या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. आणि ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामधली आहे हे पाहता येतं. या ग्रामपंचायतीचं नेतृत्व एक महिला करतात. साधारण 2 कोटी रुपये वगैरे त्यांनी त्या गावाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. कोल्हापूर, सांगली, चंद्रपूर आणि गोंदिया. तर त्या गोंदिया जिल्ह्यातले ग्रामपंचायत आपल्याला पाहता येते. 1 लाइनर क्वेश्चन विचारला तर तेवढाच विचारला जाईल. अदरवाईज याच्यात डिटेल काही विचारण्याची शक्यता नाही, तसं काही कंटेंट सापडत नाही आपल्याला, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुन्हा एक्सपेक्टेड क्वेश्चन. जानेवारी 2025 मध्ये पहिला खो खो विश्वचषक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला आहे? आता हा 1 लाइनर विचारलेला आहे. कोणत्या शहरात? दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, पणजी. तर हा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. खो खोचा वर्ल्ड कप भारतात पहिल्यांदा झालेला आपल्याला पाहता येतो. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये लास्ट जी मॅच जी आहे इंडिया आणि नेपाळची झालेली होती. नेपाळ
आणि दोनही वर्ल्ड कप म्हणजे मेल फिमेल दोन्ही वर्ल्ड कप इंडियाने जिंकलेले आहेत, हे लक्षात ठेवा. मेल फिमेल वर्ल्ड कप दोन्ही इंडियानं जिंकलेले आपल्याला पाहता येतात. खो खो मध्ये 12 प्लेयर असतात, तसे 12+3 राखीव प्लेयर असतात, हे पण लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिंकणारे कोण आहेत? मेल आणि फिमेल दोनही कोणी जिंकलेले आहेत? इंडियाला. आणि कुणाला हरवलेला आहे दोन्ही ठिकाणी? तर नेपाळला हरवलेला आहे, हे लक्षात ठेवा. चलो, 74चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. इथं जोड्या योग्यरित्या जुळवा असं विचारलेलं आहे. नियुक्त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्या आंतरराष्ट्रीय असू द्या किंवा भारताच्या अंतर्गत असू द्या. तर त्या अनुषंगाने हा क्वेश्चन आपण फ्रेम केलेला आहे. योग्य जोड्या जुळवा असं विचारले. व्यक्ती आणि पद: तुहिनकांत पांडे, भूषण प्रसाद पांडे, शिवसुब्रमण्यम रमन आणि संजय मल्होत्रा. मला वाटतं याच्यातल्या एका पर्यायामधून सुद्धा उत्तर येतंय का ते आपण पाहूयात. बऱ्यापैकी लोकांना, बहुतेक लोकांना संजय मल्होत्रा माहित असतील, आरबीआयचे गव्हर्नर. च 1 2 आलेत, 50-50 झालेला आपल्याला पाहता येत आहे. नेहमी असे क्वेश्चन आले जे आपल्याला माहीत नाहीत, कदाचित तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल, तर मग कसं हे करणं अपेक्षित आहे ते पाहता येतं. तर मला जे माहीत आहे ते पहिल्यांदा निवडणं गरजेचं आहे. संजय मल्होत्रा हे आरबीआयचे 26वे गव्हर्नर आपल्याला पाहता येतात. ते एक माझं उत्तर आहे की मला वाटतं ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात जास्त फेमस काय आहे याच्यानंतर आरबीआय नंतर? तर सीबी. मग सीबीचे व्यक्ती कोण आहेत? तुहिनकांत पांडे आपल्याला पाहता येतात, तुहिनकांत पांडे आहेत. मग शिवसुब्रमण्यम रमन जे आहेत, PFRD पेन्शन संदर्भातली संघटना आपल्याला पाहता येते. आणि भूषण प्रसाद पांडे IIBचे उपाध्यक्ष पाहता येतात. पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. त्यातलं संजय मल्होत्रा जे आहेत यांच्यावर सेपरेट 1 लाइनर क्वेश्चन सुद्धा फ्रेम होतो. यातले जास्त 2 महत्वाचे आहेत, तुहिनकांत पांडे आणि संजय मल्होत्रा. या दोघांवर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. सेबी ही संघटना जे शेअर मार्केट संदर्भातलं जे सगळं कंट्रोल करते त्याची प्रमुख संस्था आपल्याला पाहता येते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथं उत्तर आहे. 76 पुन्हा भारतासंदर्भातला प्रश्न आहे आणि भारताचं काहीतरी नवा इनिशिएटिव्ह जो आपल्याला पाहता येतो ते विचारलेला आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्याद्वारे गुन्ह्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारतानं कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे? पोर्टलवर एक आपल्याला कायम प्रश्न विचारले जात असतात की कोणतं पोर्टल आहे, कोणतं ऍप आहे, गव्हर्नमेंटचं कोणतं इनिशिएटिव्ह आहे ते विचारलं जात असतात. मग पर्यायामध्ये इंडिया पोल, भारत पोल, इंडियन पोल, भारतीय पोल असे 4 पर्याय दिलेले आहेत, समान दिसावेत या अर्थानं. तर भारत पोल हे पोर्टल आपल्याला पाहता येतं. जानेवारी 2025 मध्ये सुरू केलेलं आपल्याला पाहता येतं. त्यामध्ये CBI ही कंट्रोलिंग एजन्सी किंवा अपेक्स संस्था पाहता येते ज्यानं हे कंट्रोल करणार आहे. जसं इंटरपोल आहे, इंटरपोल जे आहे, इंटरपोल 1923 ला स्थापन झालेली संस्था आहे. जवळपास 196 त्याचे सदस्य आहेत. फ्रान्स मधल्या लिऑन शहरामध्ये त्याचं हेडक्वार्टर पाहता येतं. जी इंटरपोल आहे म्हणजे इंटरनॅशनल पोलीस ही संघटना काय करते की जगभरातले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचं पकडण्यासंदर्भात किंवा त्यांना कारवाई करण्यासंदर्भात कोऑर्डिनेशन करणारी संस्था आपल्याला पाहता येते. चलो पुढे जाऊयात. 77 नंबर पुन्हा एकदा हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन. 8 मार्च 2024 ला महाराष्ट्र शासनानं आपलं कितवं महिला धोरण घोषित केलेलं आहे? तर याच्यावर डिटेलही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 3रं, 4थं, 5वं, 6वं. तर पर्याय क्रमांक 2 4थं हे आपल्याला पाहता येतं. 1994 शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, 2001 शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पहिलं आलेलं आहे हे लक्षात ठेवा. 2013 आणि आत्ताचं हे 2024 पाहता 2024चं 4थं पाहता येतं. 2000 जे 34वा आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे हे आपल्याला पाहता येतात. अष्टसूत्री त्यांनी यामार्फत सादर केलेले आहे. महिला संदर्भात 8 सूत्रावर त्या काम करणं त्यांना अपेक्षित आहे.
काही अल्प कालावधीचे उद्दिष्ट आहेत, मध्यम कालावधीचे आहेत, दीर्घ कालावधीचे आपल्याला उद्दिष्ट पाहता येतात. अल्प कालावधी 6 महिने ते 1 वर्ष, मध्यम कालावधी 1 ते 3 वर्ष आणि दीर्घ कालावधी 3 ते 5 वर्ष या प्रकारचे त्यांचे टार्गेट आपल्याला पाहता येतात. तर चौथं आहे हे लक्षात ठेवा. चलो पुढे जाऊया. 78 नंबरचा क्वेश्चन, अग्नि वॉरियर हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे असं विचारलेलं आपल्याला आहे. कंबोडिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर. तर सिंगापूर हे आपल्याला उत्तर पाहता येतं. मिलिटरी सरावावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. सिम्बेक्स एक आपल्याला त्यांच्यातला सराव पाहता येतो. सिम्बेक्स जो नेव्हीचा सराव आपल्याला पाहता येतो. ठीक आहे, सिम्बेक्स आहे. अग्नि वॉरियर आपल्याला पाहता येतो जो भारत आणि सिंगापूरमध्ये पार पडला जातो. बोल्ड कुरुक्षेत्र एक आहे. बोल्ड कुरुक्षेत्र यावर्षी विचारण्याची शक्यता तशी आहे, कारण जोधपूरला याचं एक्सरसाइज झालेला आहे. जोधपूरला, ठीक आहे, राजस्थान मधलं जोधपूर आहे, त्या ठिकाणी हे पार पडलेलं पाहता येतं. 79 नंबरचा क्वेश्चन आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआयचा प्रशासकीय कामकाजामध्ये विशेष वापर करणारा देशातला पहिला जिल्हा विचारलेला आपल्याला पाहता येतोय. ठाणे, नागपूर, सिंधुदुर्ग आणि वर्धा असं आहे. त्यातलं सिंधुदुर्ग आहे. एआयचं सध्या खूप जास्त चर्चेत आहे. एआयच्या रिलेटेड जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या पाहणं गरजेचं आहे. कोणतं राज्य, कोणता जिल्हा, कोणत्या देशाचं काही आहे का हे पाहणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 आणि 1 लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, याच्यात जास्त डिटेल अपेक्षित नाही. आजचा आपला शेवटचा प्रश्न हा इकॉनॉमिकच्या अँगलनी पण महत्वाचा आहे आणि आपल्या करंटच्या अँगलनी पण महत्वाचा आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, म्हणजे रिसेंटची घटना आहे तुलनेनं, खालीलपैकी कोणते कंपनीनं 14वी महारत्न हा दर्जा प्राप्त केलेला आपल्याला पाहता येतो. हल, IOL, IRCTC, IRFC या दोन्ही रेल्वेच्या कंपन्या आहेत. इंडियन ऑइल आपल्याला पाहता येते. आता उत्तर आपलं हल आपल्याला पाहता येतं. महारत्न दर्जा जो असतो, महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न या 3 कॅटेगरीमध्ये दर्जा मिळतो कंपन्यांना. तर महारत्न दर्जा प्राप्त करण्याचे जे निकष असतात ते एकदा आपल्याला विचारले जाऊ शकतात. इतकं डिटेल नाही विचारणार, पण माहिती असणं गरजेचं आहे. एक तर ती कंपनी नवरत्न असणं गरजेचं आहे. 5,000 कोटी तिचा नफा असावा. 15,000 कोटी रुपये नेटवर्थ असावी. 15,000 कोटी रुपयाचा नेटवर्थ असावी. 25,000 कोटी रुपये टर्नओव्हर असावा. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असावी. इंटरनॅशनल प्रेझेन्स असावा. असे काही त्याचे निकष आपल्याला पाहता येतात. कधी कधी आपल्याला या कंपनीचे नावं विचारले जाऊ शकतात. एकदा 14ची 14 नावं नाही म्हणून पाहून ठेवा. ठीक आहे, जेणेकरून जरी आला प्रश्न तर आपण तयार असावं म्हणून मग आपण ते करणं गरजेचं आहे. इतकं डिटेल जाणार नाहीत. हलचं नाव लक्षात ठेवलं तरी ओके आहे. आणि इकॉनॉमिकच्या अँगलनी त्याचे निकष काय आहेत, क्रायटेरिया काय आहे हे दर्जा डिक्लेअर करायचं. नवरत्न किंवा मिनिरत्नचं नाही पाहिलं तरी चालणार आहे. महारत्न जास्त महत्वाचं आहे, तर ते आपल्याला पाहता येतं. अशा प्रकारे आज आपण जी आपली दुसरी टेस्ट आहे, दुसऱ्या टेस्टच्या करंटच्या क्वेश्चनचं डिस्कशन पाहिलेलं आहे. अपेक्षा आहे याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्की फायदा होत असेल. आज आपण थांबूयात. थँक्यू.